नमस्कार, मी श्रुतेश दीपक पाटील. गेले 35 दिवस आपण आदरणीय सुभाष कवडे सर यांच्या हिरवी हिरवी झाडे या पुस्तकातील बालकवितांचा आनंद घेत आहात. मलाही या कविता आपणा सर्वांसाठी वाचताना खूपच आनंद होत होता. महाराष्ट्रातून या कवितांचे खूपच स्वागत झाले. दररोज अनेक काव्यरसिक बालसाहित्य कवितांचे कौतुक करीत होते. माझ्या वाचनाचेही कौतुक करीत होते. कवडे सरांच्या कविता खूपच छान आहेत. निसर्ग, आई बाबा, शाळा, प्राणीविश्व अशा विविध विषयांच्या कविता लिहून कवडे सरांनी बालमनावर संस्कार करण्याचा आणि शाश्वत जीवनमूल्य रुजवण्याचा खूपच छान प्रयत्न केलेला आहे. माझ्या बालवयातच मला ही एक अपूर्व संधी मिळालेली आहे. याचा मला विलक्षण आत्मिक आनंद होतो आहे. आता या हिरवी हिरवी झाडे या सुभाष कवडे सरांच्या बालकविता संग्रहातील शेवटची सुंदर बालकविता आज आपण ऐकणार आहोत. आणि ह्या आजच्या बालकविता वाचनानंतर आपल्या हा हिरवी हिरवी झाडे या पुस्तकाचा वाचन प्रवास या ठिकाणी संपतो आहे. आपण मला गेले अनेक दिवस प्रोत्साहन दिले, शाबासकी दिली, माझ्या आवाजाचे कौतुक केलेत, हे मी कधीही विसरणार नाही. चला तर मग आज आपण या पुस्तकातील शेवटच्या कवितेचा आनंद घेऊयात. आज आपण ऐकणार आहोत या संग्रहातील 35वी कविता. कवितेचे नाव आहे आई बाबा. दोन आपुली दैवते आई बाबा थोर जगी. दोन आपुली दैवते आई बाबा थोर जगी. त्यांच्यामुळेच येतसे श्रेष्ठत्व आपल्या अंगी. बाळासाठी घेती कष्ट सुसंस्कार सदा देती. बाळासाठी घेती कष्ट सुसंस्कार सदा देती. छान शिक्षण देऊनी आयुष्य हे घडवती. आहे माया त्यांची श्रेष्ठ नाही गणती होत असे. आहे माया त्यांची श्रेष्ठ नाही गणती होत असे. आई बाबा तुम्हांमुळे जग आम्हा दिसत असे. महापुरुष घडले आशीर्वाद बाबा आई. महापुरुष घडले आशीर्वाद बाबा आई. श्याम घडला जीवनी फक्त होती त्याची आई. आई बाबा करू सेवा त्यांना जीवन अर्पूया. आई बाबा करू सेवा त्यांना जीवन अर्पूया. त्यांच्यासाठी आपणही चला जीवन देऊया. करा मुलांनो संकल्प आई बाबा देऊ हर्ष. करा मुलांनो संकल्प आई बाबा देऊ हर्ष. आनंदात घालवूया येणारे प्रत्येक वर्ष. आनंदात घालवूया येणारे प्रत्येक वर्ष. धन्यवाद. आपणास माझ्या आवाजातील कविता, कथा, भाषण, लेख ऐकण्यास आवडत असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा. कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.